Welcome to Guruvarya Academy. Learn everything in simple way. Let's start today's session. Guides. विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना? तर यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन्स ह्या चॅप्टरबद्दल पाहिले. आता आपल्याला या चॅप्टरमध्ये प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन्स पाहायचे. हे जी वनस्पती आहे ते त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं, म्हणजे ते एक्सटर्नली आपल्याला कसे दिसतात आणि त्यांचं काय वर्क आहे, म्हणजे आपण जे स्ट्रक्चर पाहतो ते कशा पद्धतीने काम करतं ते आपल्याला पाहायचं आहे. सर्वप्रथम प्लांट म्हणजे काय? तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहता बरेचसे रोपटे, झाडे, झुडपे, वेली, विविध प्रकारचे वनस्पती तुम्हाला रोज पाहायला भेटतात. त्यावरून तुम्हाला काय लक्षात येतं की प्लांट्स कसे असतील? तर प्रामुख्यानं ज्या सजीव वस्तूला फळे, फुले, पाने, खोड आणि मूळ असतं, अशा सजीव वस्तूला आपण प्लांट असं म्हणतो. तर ते प्लांट कशा पद्धतीने तयार होतं किंवा त्याची वाढ कशी होते, त्याच्यामध्ये जे वेगवेगळे पार्ट्स आहेत, फ्रूट्स, फ्लावर्स, लीव्ज, यांची आपण डिटेल्समध्ये माहिती या चॅप्टरमध्ये घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. लेट्स रिकॉल. आठवा पाहू. काय आठवायला सांगते आपल्याला पाहूया. What helps us to easily identify the plants around us? तर आपल्या अवतीभोवती जे काही वनस्पती आहेत त्यांना सहजतेने आपण कशी पद्धतीने ओळखतो बरं? तर आपल्याला अवतीभोवती असलेल्या वनस्पती ह्या त्यांच्या स्ट्रक्चरवरनं, म्हणजेच त्या आपल्याला कशा दिसतात. काही वनस्पती ह्या बुटक्या असतात, काही उंच असतात, तर काही वनस्पतीची पाने छोटी असतात, काहींची मोठी असतात. अशा विविध कारणांवरून, अशा वेगवेगळ्या त्यांच्यामधील असलेल्या विविधतेवरून आपण त्या वनस्पतींना सहजतेने ओळखतो. सेकंड, विच आर द व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट्स? जे काही वनस्पतींचे वेगवेगळे अवयव असतात, भाग असतात, ते कोणते कोणते आहेत बरं? आपल्याला तर माहितीच आहेत मुलांना. कोणते कोणते आहेत ते? आहेत रूट, स्टेम, लीव्ज, फ्लावर्स, फ्रूट्स यांसारखे बरेच अवयव प्लांट्समध्ये असतात. पण आता आपण पाहिलेले जे काही अवयव आहेत ते बेसिक, म्हणजे महत्त्वाचे अवयव आहेत. त्यांच्याशिवाय ती प्लांट सिस्टीम कंप्लीट होऊच शकत नाही. तर आता नेक्स्ट पाहूया. द रूट, स्टेम, लीव्ज, फ्लावर्स, फ्रूट्स एक्सेट्रा ऑफ डिफरंट प्लांट्स आर डिफरंट. वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये वेगवेगळे फळे, फुले, खोड, मुळा ह्या वेगवेगळ्याच असतात. वी कॅन आयडेंटिफाय प्लांट्स विथ द हेल्प ऑफ दीज डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. लेट अस नाऊ acquaint ourselves with these plant organs in greater details. आपण पाहिलं की आपण वनस्पती ओळखताना त्यांच्या अवयवांच्या वेगळेपणामुळे आपण त्यांना सहजतेने ओळखतो. मुलांनो, आपण मनुष्यांमध्ये पाहू. तर मनुष्यांमध्ये आपण सर्वजण वेगवेगळ्या प्रकारचे दिसतो, म्हणजे आपलं जे काही एक्सटर्नल अपीअरन्स असतं ते सर्वांचं वेगवेगळं असतं, म्हणून आपण एकमेकांना सहजतेने ओळखतो. त्याचप्रमाणे प्लांट्समध्ये देखील त्यांच्या ऑर्गन्समध्ये वेगवेगळेपणा असतो, म्हणून आपण त्यांना सहजतेने ओळखू शकतो. तर इथे आपल्याला आपल्या नॉलेज वाढवण्यासाठी त्या प्लांट्सच्या ऑर्गन्सची डिटेल्समध्ये माहिती पाहायची आहे. तर फर्स्ट पार्ट आहे तो म्हणजे रूट. तर रूट काय असतो, कशा पद्धतीने तो वाढतो, त्याचे कोणते कोणते टाइप्स आहेत, अशा बऱ्याच प्रकारची माहिती आता इथे आपल्याला पाहिजे. ट्राय धिस. हे करून पहा. कीप अ मॉइश्चराइज्ड बॉल ऑफ क्रम्पल्ड पेपर इन अ कोनिकल फ्लास्क. म्हणजे एका चंचुपात्रामध्ये आपल्याला वर्तमानपत्राचा बोळा ठेवायचा आहे व त्याला थोडंसं ओलं करायचं आहे आणि त्यामध्ये भिजलेले हरभरे किंवा मटकीचे दाणे ठेवायचे आहेत आणि काही दिवसानंतर आपल्याला त्याचं निरीक्षण करायचं आहे. तर त्याचं 2 ते 3 दिवसानंतर निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की त्या मटकीच्या दाण्यांना किंवा त्या हरभऱ्याला आपल्याला मोड फुटलेले दिसतील.
तर ते मोड म्हणजेच काय असतात, प्युम्यूल आणि रॅडिकल असतात. प्युम्यूल आणि रॅडिकल म्हणजेच त्या सीडच्या रूट्स आणि स्टेम असतात. तर कशा पद्धतीने ते तयार होतात आता पाहूयात. द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड द सीड टुवर्ड्स द सॉइल इज कॉल्ड अ रॅडिकल अँड द पार्ट दॅट ग्रोज अबव द सॉइल इज कॉल्ड ॲज प्ल्यूम. तर इथे आपण फिगर 2.1 मध्ये पाहू शकतो की जो पार्ट जमिनीकडे मातीकडे अट्रॅक्ट होतोय, ओढला जातोय, त्याला रॅडिकल म्हटलं जातं, म्हणजेच आदिमूळ असं म्हटलं जातं. आणि जो पार्ट जमिनीपासून दूर वरच्या बाजूला वाढतोय त्याला प्ल्युम्यूल म्हटलं जातं, म्हणजेच अंकुर असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीचे मोड आपल्याला त्या मटकीच्या दाण्यांमध्ये किंवा त्या हरभऱ्याच्या दाण्यांमध्ये पाहायला भेटतील. द रूट दॅट फॉर्म्स फ्रॉम द रॅडिकल ग्रोज इन टू द ग्राउंड. तर आदिमुळापासून बनलेल्या मुळाची वाढ जमिनीखाली होते. तर आता इथे आपण पाहतो, हा जो रॅडिकल आहे तो जमिनीकडे अट्रॅक्ट होतोय, तो जमिनीकडे वाढतोय, म्हणजेच हा रॅडिकल नंतर रूट मध्ये रूपांतरित होतोय. The root is thick near the ground and gradually tapers at a pointed end. This part of the plant growing below the soil for support is called a root. तर मुळाचा जमिनीलगतचा भाग जाडसर असतो, पुढे तो निमुळता होत जातो, निमुळता होत जाऊन तो टोकदार होतो. जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतीच्या या अवयवाला मूळ असं म्हटलं जातं. तर तो जे काही रॅडिकल आहे तो नंतर नंतर मोठा होतो, मोठा झाल्यानंतर तो निमुळता बनत जातो व टोकाला त्याचं टोक हे निमुळतं होऊन टोकदार बनतं आणि शेवटी तो झाडाला आधार देण्यासाठी मातीमध्ये खोलवर रुजला जातो, त्याच भागाला आपण मुळा असं म्हणतो. रूट्स ऑफ सम प्लांट प्रोड्यूस सेकंडरी रूट्स दॅट grow obliquely and spread far and wide in the soil. तर ज्या मुळा ह्या प्रायमरी रूट पासून म्हणजे रॅडिकल पासून तयार होतात त्यांना सेकंडरी रूट म्हणतात. इथे रॅडिकलचं कन्व्हर्जन एका मोठ्या रूट मध्ये झालेलं आपल्याला पाहायला भेटते. तर हा जो रॅडिकल आहे तो म्हणजेच प्रायमरी रूट, आणि त्या प्रायमरी रूट पासून बऱ्याचशा ब्रँचेस फुटतात, त्या ब्रँचेसला सेकंडरी रूट असं म्हटलं जातं. त्या विस्तृतपणे वाढत जातात आणि जमिनीमध्ये दूरवर रुतल्या जातात. रूट सपोर्ट द प्लांट. दिस टाइप ऑफ रूट इज कॉल्ड अ टॅप रूट. तर ह्या ज्या सेकंडरी रूट असतात त्या प्रायमरी रूटला मदत करतात आणि त्यांनाच टॅप रूट म्हणजेच सोटमूळ असं म्हटलं जातं. नेक्स्ट, रूट्स बियर हेअर लाईक प्रोसेसेस नियर द रूट टिप्स. दीज आर रूट हेअर्स. तर ह्या मुळांना केसांसारखे बारीक छोटे छोटे स्ट्रक्चर असतात, त्यांना रूट हेअर म्हटलं जातं, म्हणजेच मूलरोम असं म्हटलं जातं. द रूट टिप इज डेलिकेट. आणि ह्या जे मुळाचं टोक असतं, रूट टिप असतं, ते खूप नाजूक असतं. दिस इज द रिजन ऑफ ग्रोथ ऑफ द रूट. आणि हा जो रूट टिप असतो तो मुळांच्या वाढीचा महत्वाचा भाग असतो. द टिप इज कवर्ड बाय अ कॅप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड द रूट कॅप. द रूट कॅप प्रोटेक्ट्स द रूट टिप फ्रॉम इंजुरीज. तर तो जो रूट टिप आहे तो मुळाच्या वाढीसाठी महत्वाचा असतो, म्हणून त्याला इंजुरी होऊ नये म्हणून त्याला जर इंजुरी झाली किंवा तो जर खराब झाला तर त्या मुळांची वाढ होणं थांबेल, म्हणून त्यासाठी त्याच्या संरक्षणासाठी एक टोपीसारखं स्ट्रक्चर त्याच्यावरती असतं, त्याला त्याला रूट कॅप असं म्हटलं जातं. तर ते रूट कॅप त्या रूट टिपचं संरक्षण करतं व त्याला इंजुरीपासून वाचवतं. इथे आपल्याला सेकंड ट्रायलिस दिलेला आहे.
काय म्हणतो पायहोय? तर आपल्याला 2 काचेच्या भरण्या घ्यायच्यात, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचंय आणि त्यांच्या तोंडावर एक एक कांदा ठेवायचा आहे आणि आपल्याला ते कांदे अशा पद्धतीने ठेवायचे आहेत की त्याच्या मुळा ह्या खाली पाण्याच्या दिशेने वाढतील आणि असं आपल्याला 8 दिवस ठेवून त्यांच्या वाढणाऱ्या मुळांचे निरीक्षण करायचे काय होते ते. तर मुलांना तुम्ही निश्चितपणे हा प्रयोग घरी करून बघा, कारण खूप सोपा प्रयोग आहे. म्हणजे तुम्हाला समजेल की रूट्स कशा पद्धतीने वाढतात. तर thread like or fiber like roots arising from the stem are called fibrous root. ज्या मुळा खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या असतात त्यांना फायबरस रूट्स म्हणजेच तंतुमय मुळे असं म्हटलं जातं. इथे आपण पाहू शकतो हे जे काही ऑनियनचे रूट्स आहेत ते फायबरस आहेत, म्हणजेच त्या थ्रेड लाईक आहेत किंवा फायबर लाईक आहेत, म्हणून त्यांना फायबरस रूट असं म्हटलं जातं. Thus there are 2 main types of roots, tap roots and fibrous roots. म्हणजे इथे आपल्याला समजलं की मुळांचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात, एक म्हणजे टॅप रूट आणि दुसरे म्हणजे फायबरस रूट. डायकोटिलेडनस प्लांट्स हॅव टॅप रूट्स while मोनोकोटिलेडनस प्लांट्स हॅव फायबरस रूट्स. तर डायकोटिलेडनस प्लांट्स म्हणजे द्विदल असे असणारे वनस्पती, म्हणजे समजा एखादं सीड आहे. इथे आपण उदाहरणामध्ये पाहू हरभरा. हरभऱ्याचे 2 पार्ट होऊ शकतात, म्हणजे असं सीड ज्याचे दोन पार्ट होऊ शकतात त्याला डायकोटिलेडनस म्हणायचं, आणि असं सीड ज्याचे 2 पार्ट्स होऊ शकत नाहीत त्याला मोनोकोटिलेडनस म्हणायचं. तर डायकोटिलेडनस प्लांट्स मध्ये टॅपरूट प्रेझेंट असतात, तर मोनोकोटिलेडनस प्लांट्स मध्ये फायब्रस रूट प्रेझेंट असतात. तर थर्ड आपल्याला ट्राय लिस्ट दिलेला आहे की तुम्ही एका कुंडीमध्ये वटाणा, मोहरी, ज्वारी, मका, धने यांचे दाणे पेरा. 8 दिवस काळजीपूर्वक वाढवा. शेवटी रोपे विदभर उंचीची झाल्यानंतर कुंडीतील माती ओली असताना अलगद उपटा आणि भरलेल्या काचेच्या मोठ्या शंकुपात्रात ठेवा, जेणेकरून मुळांना इजा न होता मुळांवरील माती निघून जाईल. आता या मुळांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. कोणत्या वनस्पतीचे सोटमूळ व कोणत्या वनस्पतीचे तंतुमूळ आहे ते पहा. म्हणजे आपल्याला इथे पाहायचंय की विच प्लांट्स हॅव फायब्रस रूट्स अँड विच प्लांट्स हॅव टॅप रूट्स. तर मुलांनो निश्चितपणे तुम्ही हा प्रयोग करून पहा, म्हणजे तुम्हाला समजेल डायकोटिलेडनस प्लांट्स कोणते आहेत आणि मोनोकोटिलेडनस प्लांट्स कोणते आहेत, त्याचबरोबर त्यांच्या मुळा कोणत्या प्रकारच्या आहेत. तर आता नेक्स्ट पाहू. Plants like maize, sugarcane, sorghum have 2 types of roots. मका, ऊस, ज्वारी यांसारख्या वनस्पतींच्या मुळा 2 प्रकारच्या असतात. त्या म्हणजे कोणत्या ते पाहूया. Some roots are underground where some grow from the stem just above the soil. The latter are called adventitious roots. तर जमिनीच्या खाली असलेल्या मुळा तर आपल्याला माहीतच आहेत, पण त्यांच्या खोडापासून सुद्धा काही मुळं वाढतात, त्यांना ॲडव्हेंटिशियस रूट्स असं म्हटलं जातं. तर इथे फिगर 2.4 मध्ये आपण पाहू शकतो की मेजेच्या स्टॉकला कशा प्रकारे ॲडव्हेंटिशियस रूट्स आलेल्या आहेत. Beside the normal functions like absorption of water and minerals, anchoring and supporting, the plant root performs some other functions too. तर आपल्याला माहिती आहे की ह्या ज्या काही मुळा आहेत त्या जमिनीतून पाणी शोषून घेतात, मोठ्या प्रमाणावर खनिजे शोषून घेतात, त्या जमिनीत झाडाला रुतवून ठेवण्याचं, आधार देण्याचं काम करतात. याशिवाय त्या बऱ्याच प्रकारच्या कार्यामध्ये वनस्पतीला मदत करत असतात. रूट्स शो सम मॉडिफिकेशन्स टू परफॉर्म दिस ॲडिशनल फंक्शन्स. तर काही वनस्पतींच्या मुळांमध्ये त्यांच्यामध्ये काही बदल घडवून आणले गेलेले आहेत खूप अशा प्रकारचे वेगवेगळे कार्य करण्यासाठी. Some example of such modified roots are aerial roots, stilt roots, runnels, breathing roots, etc. तर ते मॉडिफाईड रूट्स आहेत, त्या म्हणजे हवाईमुळे, आधारमुळे, धावतीमुळे, श्वसनमुळे या प्रकारची आहेत.
म्हणजे आपण वडाच्या झाडाला पारंब्या पाहतो, तर त्या पारंब्या ह्या मॉडिफाईड रूट्स आहेत. त्यांचा काही उपयोग दिसतो का आपल्याला? पण त्या असतात ना झाडांना. मग अशा प्रकारचे वेगवेगळे बदल वनस्पतींमध्ये घडून आणलेले असतात वेगवेगळ्या कामांसाठी. तर नेक्स्ट ट्राय दिस आहे. आपल्याला काय करायचंय, तर काचेच्या एका बरणीमध्ये पाणी भरून घ्यायचंय, त्यात एक रोपटं ठेवायचंय आणि रोपटची मुळे पाण्यात बुडतील अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे. पाण्याच्या पातळीची आपल्याला खूण करायची आहे आणि आता त्यामध्ये 5 मिलीलिटर तेल टाकायचंय आणि दुसऱ्या दिवशी पाण्याच्या पातळीची नोंद करायची. तर आपण नोंद केल्यानंतर आपल्याला पाण्याची पातळी कमी झालेली दिसेल, कारण जे काही ते तेल पाण्यामध्ये मिसळलं गेलेलं असतं ते झाडांच्या मुळांद्वारे ऍब्झॉर्ब केलेलं दिसेल. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. काय डोकं चालवायचं आपल्याला? व्हॉट would have happened if plant like tamarind, banyan and mango had fibrous roots? काय बरं झालं असतं जर चिंच, आंबा या वनस्पतींची मुळे तंतुमय असती तर? जर ह्या वनस्पतींची मुळे तंतुमय असती तर ते मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर ॲब्झॉर्प्शन करू शकले नसते आणि वॉटर ॲब्झॉर्प्शन न केल्यामुळे त्यांची वाढ व्यवस्थितपणे झाली नसती. सेकंड, व्हॉट विल हॅपन इफ द रूट टिप इज इंज्युअर्ड? जर रूट टिप जर इंज्युअर झालं तर तिथे त्या रूट्सची ग्रोथ थांबेल आणि त्या मुळा नष्ट होऊन जातील. थर्ड, विच टाइप ऑफ रूट्स डू द फेन्युग्रीक, स्पिनॅच अँड ऑनियन प्लांट्स हॅव? तर ऑनियन प्लांट, फेन्युग्रीक अँड स्पिनॅच हॅव द फायबरस रूट्स. डू यू नो? तुम्हाला माहित आहे का? तर आपल्याला काय माहित आहे का पाहूया. Roots emerging from the trunk and branches of a banyan tree grow towards the soil. तर वडाच्या खोडावर फुटलेली मुळे जमिनीच्या दिशेने वाढतात. These roots are called prop roots. What would be the uses of these prop roots? तर ह्यांना पारंबे असं म्हटलं जातं. वटवृक्षाच्या ह्या पारंब्याचा आपल्याला काही उपयोग होतो का? What could be the uses of these prop roots? In the beginning, the banyan tree has very few prop roots. तर सुरुवातीला या वडाच्या झाडाला खूप कमी प्रमाणामध्ये पारंब्या असतात. But later on, पण नंतर their number increases so much that it appears like a small forest. तर काही दिवसांनी या पारंब्याची संख्यांची वाढ होऊन त्यांचं जंगलच तयार होतं. In Kolkata, a 220 to 50 years old banyan tree in the Indian Botanical Garden covers a very large area. तर कोलकात्याच्या इंडियन बॉटनिकल गार्डन मध्ये सुमारे 250 वर्षापूर्वीचं वडाचं झाड आहे, जे की खूप मोठ्या परिसरामध्ये पसरलेलं आहे. It is supported by thousands of prop roots. Is there any such a tree in your neighborhood? या झाडाला हजारो पारंब्या आहेत. असे वृक्ष आपल्या परिसरामध्ये पाहायला भेटतात का मुलांनो? तुमच्या परिसरामध्ये असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. नेक्स्ट, फाइंड आउट. आपल्याला शोधायचं आहे. काय शोधायचं आहे तर पाहूया. व्हाय आर द अंडरग्राउंड पार्ट्स of plant like radish, carrot, beet and sweet potato thick, fleshy and swollen? Which part of the plant are they? तर गाजर, मुळा, बीट, रताळ यांसारखी जी भाजी, फळे आहेत ते मासाळ किंवा फुगलेली का बरं असतात आणि ते वनस्पतीचा कोणता पार्ट असतात? तर मुलांनो, हे जे काही रताळ, बटाट, बीट, मुळा, गाजर यांसारखी जी पार्ट असतात ती एकतर प्लांटचे रूट किंवा स्टेम यांसारखी असतात. ते मासाळ किंवा फुगलेली असतात कारण त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिनरल्सचं ॲब्झॉर्प्शन, स्टार्चचं ॲब्झॉर्प्शन झालेलं असतं. इथे आपल्याला टेक्नो सपोर्ट दिलाय, म्हणजे जोड तंत्रज्ञानाची.
कलेक्ट इमेजेस ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ फ्रुट्स अँड सेंड देम टू युअर फ्रेंड्स वाया ईमेल. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मुळांची चित्रे जमा करायची आहेत आणि ती तुमच्या मित्राला इंटरनेटच्या माध्यमातून, ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला पाठवायची आहे. तर आता नेक्स्ट पाहू. नेक्स्ट महत्वाचा ऑर्गन आहे वनस्पतींचा स्टेम. तर स्टेम काय असतं पाहूयात. द स्टेम ग्रोज अबोव द सॉइल फ्रॉम द प्लुम्युल ऑफ द स्प्राउटिंग सीड. As the sprout grows, the length of stem gradually increases too. तर आपण यापूर्वी पाहिलं की त्या बियापासून वरच्या दिशेला जो काही भाग वाढतो तो प्लुम्युल, नंतर त्याची वाढ होऊन तो स्टेम मध्ये रूपांतरित होतो. देअर आर नोड्स ऑन द स्टेम. तर ह्या स्टेम वरती वेगवेगळ्या नोड्स असतात. नोड्स म्हणजे पेरे असतात. तर तुम्ही इथे फिगर 2.6 मध्ये नोड्स पाहू शकता. म्हणजे एखादा उंचवटा आल्यासारखा भाग असतो, त्यांना आपण नोड्स म्हणतो. द पार्ट ऑफ द स्टेम बिटवीन टू नोड्स इज कॉल्ड द इंटरनोड. आणि ह्या दोन नोड मधील जे काही अंतर आहे त्याला इंटरनोड असं म्हटलं जातं. द टिप ऑर द अपायकल एंड ऑफ द स्टेम इज कॉल्ड बड. आणि या स्टेमचं जे एंड आहे, शेवटचं टोक आहे, त्याला बड असं म्हटलं जातं. ऑब्झर्व अ ब्रांच ऑफ एनी प्लांट अँड आयडेंटिफाय इट्स डिफरंट पार्ट ॲज पर द डायग्राम. तर इथे आपण पाहिलं की ह्या स्टेम मध्ये नोड असतात, इंटरनोड असतात आणि बड असतं. अशा प्रकारे तुम्हाला एखाद्या प्लांटचं, स्टेमचं ऑब्झर्वेशन करायचंय आणि ते ऑब्झर्वेशन करून तुम्हाला त्यांची अशी नावे द्यायची आहेत. Here we have given a chart to complete. Let's complete it, guys. First, name of plant sugarcane. Thickness, circumference of node millimeter. तर शुगरकेनचा जो काही सर्कम्फरन्स असतो तो अराउंड 10 मिलीमीटर टू 15 मिलीमीटर इतका असतो. लेंथ ऑफ इंटरनोड. तर लेंथ ऑफ इंटरनोड ही सुद्धा 15 मिलीमीटर टू 20 मिलीमीटर याच्या दरम्यान असते. Second, fenugreek. Thickness of node is about 2 millimeter and length in internode is also about 2 to 3 millimeter. तर आता आपल्याला झाडाच्या सगळ्यात महत्वाच्या आणि सर्वात महत्वाचं काम करणाऱ्या पार्टकडे वळायचंय. म्हणजेच आता आपल्याला लीफ बद्दल माहिती घ्यायची आहे. आपण लीफला सर्वात महत्वाचा पार्ट ह्यामुळं म्हटलं की लीफमध्ये फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया घडून येते. तर या फोटोसिंथेसिसद्वारे हे जे प्लांट्स असतात ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. तर पाहूया ह्या लीफचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असतं. लीव्स ग्रो फ्रॉम द नोड ऑन अ स्टेम. यापूर्वीही पाहिलं की नोड्स म्हणजे काय. तर त्या नोड्सवरती हे पाने येत असतात. लीव्स आर जनरली थिन, फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. तर तुम्ही ते पाहू शकता, जे लीव्स असतात ते फ्लॅट असतात, सरळ असतात, पातळ असतात, नाजूक असतात आणि ग्रीन इन कलर असतात. तर ग्रीन इन कलर असण्यामागचं कारण म्हणजे त्यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट मोठ्या प्रमाणामध्ये प्रेझेंट असतात. द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड अ लीफ ब्लेड. आणि हा जो काही मोठा भाग आपल्याला इथे दिसतोय त्याला लीफ ब्लेड म्हटलं जातं किंवा लीफ लॅमिना असं सुद्धा म्हटलं जातं. अँड इट्स एजेस इज कॉल्ड द लीफ मार्जिन. आणि त्याची जी काही मार्जिन दिसते आपल्याला, जी साईड दिसते त्याला लीफ मार्जिन असं म्हटलं जातं. लीफ मार्जिन्स मे बी एंटायर, डेंटेड और लोब्ड. तर मुलांनो तुम्ही इथे पाहू शकता, ही जी लीफची मार्जिन आहे ती एंटायर आहे, म्हणजे संपूर्ण सलग आहे. तिला कुठेच इथे नोड दिसत नाही, ती कुठेही छोटीशी कट झालेली सुद्धा नाही. म्हणजे ही जी मार्जिन आहे ती एंटायर आहे. आता ह्या लीफ मध्ये आपण पाहू शकतो ही जी मार्जिन आहे ती डेंटेड आहे, म्हणजे काटेरी, एकदम असं दातेरी असल्यासारखे, म्हणजे ह्याच्यामध्ये दात असल्यासारखे स्ट्रक्चर आहेत, म्हणून याला डेंटेड असे म्हणले गेलेली आहे. आणि आता हा लीफ पहा मुलांनो,
ह्या लीफमध्ये तुम्हाला बऱ्याच प्रकारचे लोब दिसतील, लोब असे. त्यांचं बऱ्याच ठिकाणी तुम्हाला खंडन झालेलं दिसेल. म्हणजे ही जी मार्जिन आहे लीफची ती लोब्ड मार्जिन आहे. तर मुलांनो, तुम्ही पाहू शकता इथं जो लीफ आहे त्याच्या टिपला लीफ अपेक्स असं म्हटलं जातं. आणि हे जे टिप असतं ते जसं जसं पुढे जाईल, जसं जसं त्याच्या अपेक्स कडे जाईल तसं तसं ते निमुळतं होत जातं, पॉइंटेड होत जातं. आणि काही काही लीफ मध्ये ते राउंडेड देखील असतं. लीव्स ऑफ सम प्लांट्स हॅव स्टॉक कॉल्ड अ पेटिओल. तर काही लीव्स मध्ये देठ असतं, देठासारखं स्ट्रक्चर असतं, त्याला पेटिओल असं म्हटलं जातं. तर मुलांना तुम्ही इथे पाहू शकता, इथे ह्या लीफला स्टॉक लाईक स्ट्रक्चर आहे, त्याला आपण पेटिओल असं म्हणतो. द पोर्शन ऑफ लीफ अटॅच्ड टू द स्टेम इज कॉल्ड द लीफ बेस. तर हा जो लीफ बेसचा, हा जो स्टिप्यूलचा बेस आहे जिथे तो स्टेमला जोडला जातो त्याला लीफ बेस असं म्हटलं जातं. स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर मे बी प्रेझेंट नियर द लीफ बेस. दीज आर कॉल्ड स्टिप्यूल्स. तर लहान पानांसारखं स्ट्रक्चर इथे आपल्याला दिसतंय त्यांना स्टिप्यूल्स असं म्हटलं जातं. तर ते स्टिप्यूल्स सारखं स्ट्रक्चर प्रत्येक पानांमध्ये असेलच असं नाही. डू यू सी स्टिप्यूल्स इन ऑल प्लांट्स? तुम्ही बऱ्याच वनस्पती पाहिले असाल, त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पानाच्या शेवटी किंवा बुडाला स्टिप्यूल्स दिसले का? तर प्रत्येक पानामध्ये स्टिप्यूल्स प्रेझेंट नसतात. तर आता नेक्स्ट पाहू. लीव्स ऑफ सम प्लांट्स हॅव अ सिंगल अनडिवायडेड लीफ ब्लेड अँड अ सिंगल मिड ड्रीप. तर इथे आपण पाहू शकतो की ह्या लीफ मध्ये एक सिंगल अशी मिड ड्रीप आपल्याला दिसते आणि त्याच लीव्सला सिंपल लीव्स असं म्हटलं जातं. हाऊएव्हर द लीफ ब्लेड ऑफ लीव्स इन सम प्लांट्स इज डिवायडेड इनटू मेनी स्मॉल पार्ट्स कॉल्ड लीफलेट. सच लीव्स आर कॉल्ड कंपाऊंड लीव्स. तर ही जी मिडड्रीप असते ती बऱ्याचशा भागांमध्ये, काही पानांमध्ये विभागली गेलेली असते, तर त्यांना कंपाऊंड लीव्स असं म्हटलं जातं. सिंपल लीफ अँड कंपाऊंड लीफ आर द टू मेन टाइप्स ऑफ लीव्स. तर पानांचे प्रामुख्यानं सिंपल लीफ आणि कंपाऊंड लीफ असे दोन प्रकार पडतात. म्हणजेच साधे पान आणि संयुक्त पान असं त्यांना म्हटलं जातं. तर नेक्स्ट वी हॅव गिवन द ऑब्झर्व अ ब्रांच ऑफ प्लांट लाईक रोज, नीम, कोरिएंडर, हिबिस्कस एक्सेट्रा. गुलाब, कडुलिंब, कोथिंबीर, जास्वंद यांसारख्या वनस्पतींच्या छोट्या छोट्या फांद्यांचं निरीक्षण करा. इन डिफरंट प्लांट्स द अरेंजमेंट ऑफ लीव्स ऑन द स्टेम इज डिफरंट. प्रत्येक वनस्पतींमध्ये त्या पानांची रचना ही वेगवेगळी असते. इट मे बी अल्टरनेट, अपोजिट, वर्लड, स्पायरल एक्सेट्रा अकॉर्डिंग टू शेप. लीव्स आर राउंडेड, अबोवेट, पाल्मवेट, लॅन्स्युलेट, लिनियर एक्सेट्रा. तर खोडांवरील पानांच्या मांडणीनुसार तिचे प्रामुख्याने एकंदरीत, आवर्ती, सम्मुख, वर्तुळाकार असे प्रकार पडतात. तर आकारानुसार पर्णपत्रे प्रामुख्याने गोलाकार, हस्ताकार, तरफदार, लंबाकार अशा प्रकारची आढळून येतात. तर इथे आपल्याला पाहायचंय डिफरंट टाइप्स ऑफ लीव्स. म्हणजे पानाची संरचना त्या खोड्यावरती कशा पद्धतीने असते. अल्टरनेट म्हणजे एक पान हे दुसऱ्या पानाला 90 डिग्रीनं क्रॉस केलेलं असतं, त्याला अल्टरनेट म्हणतात. डिक्युशिएट म्हणजे खालचे दोन पाने जे असतात ते एकाच नोडवरती प्रेझेंट असतात आणि वरील पाने ह्या खालच्या पानाला 90 डिग्रीने छेदतात, त्यांना डिक्युशिएट म्हणतात. अपोजिट म्हणजे एकाच नोडवरती दोन्हीही वेगवेगळ्या बाजूला पाने प्रेझेंट असतात. आणि वर्लड म्हणजे दोन पानांना तिसरं पान हे 90 डिग्री मध्ये असतं आणि वरचे पान हे 360 डिग्री मध्ये त्या खालच्या पानांना छेदतात, त्यांना वर्लड म्हणतात. जर तुम्हाला
ह्या डिफरंट टाइप्स ऑफ लीव्ज मध्ये काही अडचणी असतील तर मुलांनो नक्कीच कमेंट करा. आम्ही शक्य तितकी तुमची मदत करू. आपल्याला इथे आता नेक्स्ट करून पहा यासाठी एक छोटासा एक्सपेरिमेंट दिलाय, तो आपल्याला पाहायचाय. टेक अ पीपल लीफ अँड अ मेजर लीफ अँड ऑब्झर्व देम केअरफुली. काय करायचं मुलांनो, आपल्याला एक पिंपळाचं पान आणि एक मकाचं पान घ्यायचंय आणि त्यांचं आपल्याला काळजीपूर्वक असं निरीक्षण करायचंय. तर the pupil leaf is divided into two equal parts by a single midvein which lies along the midline of the leaf bed. म्हणजे आपण पाहिलं जी काही मिडवेन असते त्या मिडवेन पान दोन विभागांमध्ये विभागलं जातं. पिंपळाच्या पानाच्या मधोमध एक झाडाची शीर दिसते, त्याला आपण वेन्स म्हणतो. तर त्या वेलला छोटे छोटे नेटवर्क लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसतं, त्यांना सेकंडरी वेन्स असं म्हटलं जातं. दे आर ब्रांच्ड अँड फॉर्म अ नेटवर्क ऑर रेटिक्युलम. त्या जे काही सेकंडरी वेन्स असतात त्या जाळीदार नक्षीदार असं स्ट्रक्चर तयार करतात. ऑन द अदर हँड, इन लीव्ज ऑफ मेजे ऑल द वेन्स आर पॅरलल रनिंग फ्रॉम द लीफ बेस टू द लीफ अपेक्स. तर मक्याच्या पानाला सर्व शिरा या पर्णपात्राच्या खोडाला चिकटलेल्या भागापासून ते टोकाकडे एकमेकास समांतर असतात. Thus, the pipal leaf blade has reticulate venation and the maize leaf blade has parallel venation. तर आपल्याला याच्यावरून काय समजतं मुलांनो, की जे काही आपलं पिंपळाचं पान आहे ते दोन विभागांमध्ये व्यवस्थितपणे विभागलं गेलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन आहे. तर रेटिक्युलेट व्हेनेशन कशा पद्धतीचं असतं, तर तुमच्या आजूबाजूला कुठेतरी तुम्हाला पिंपळाचं पान उपलब्ध होईलच, तर त्याच्यावर पाहून तुम्ही ठरवू शकता की ते काही रेटिक्युलेट व्हेनेशन कशा पद्धतीचं असतं. तर मुलांनो पॅरलल व्हेनेशन मध्ये ते पान दोन्ही भागांमध्ये व्यवस्थितपणे विभागलं गेलेलं असतं. तर आता आपल्याला एक छोटीशी गंमत दिली इथे करायला. काय दिले, तर आपल्याला पिंपळाचं पान घ्यायचंय आणि त्याला 15 ते 20 दिवसासाठी पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे. त्यामुळं काय होईल, तर त्याचा जो वरचा क्लोरोफिल असलेला भाग आहे हिरवा, तो कुजून जाईल आणि तिथे एक जाळीदार नक्षी तयार होईल. त्यापासून तुम्हाला एक छान असं ग्रीटिंग कार्ड बनवायचंय. इथे आपल्याला एक टेबल दिले कम्प्लीट करण्यासाठी. तर मुलांनो तुम्ही तुमच्या आजूबाजूला परिसरात असलेल्या वनस्पतींचं निरीक्षण करा आणि हा टेबल पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ट्राय दिस. हे करून पहा. केअरफुली ऑब्झर्व अ फुल्ली ओपनड हिबिस्कस प्लांट. इथे पूर्णपणे उघड असलेलं म्हणजे पूर्णपणे विस्कटीत असलेलं असं जास्वंदाच्या फुलाचं निरीक्षण करा. केलं बाळांनो? तर आता आपल्याला फ्लावर ह्या झाडाच्या महत्वाच्या पार्ट्स बद्दल माहिती मिळवायची आहे. तर फ्लावर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यांसमोर वेगवेगळ्या प्रकारची रंगीबेरंगी फ्लावर्स येत असतील. तर त्या फ्लावर्स मध्ये कोणते कोणते पार्ट्स असतात, त्यांचं काय फंक्शन असतं ते आता आपल्याला पाहायचंय. फ्लावर्स मे हॅव अ लॉंग ऑर अ शॉर्ट स्टॉक कॉल्ड पेडिसिल. तर मुलांनो फुलांना छोटंसं देठासारखं एक स्ट्रक्चर असतं, त्याला आपण पेडिसिल असं म्हणतो. One end of the pedicel is attached to the stem and other end of the pedicel is expanded and swollen. It is called the receptacle. तर हा जो पेडिसिल दिसतोय आपल्याला तो इथे खाली स्टेमला जोडला गेलेला असतो आणि वरी तो विस्तृत होत जातो, त्याला रिसेप्टॅकल असं म्हटलं जातं. पेटल्स अँड अदर पार्ट्स ऑफ द फ्लावर आर सपोर्टेड ऑन द रिसेप्टॅकल. तर ह्या जे काही पेटल्स आपल्याला दिसत आहेत आणि बाकीचे पार्ट्स दिसत आहेत ते ह्या रिसेप्टॅकल वरतीच स्थिरवलेले असतात. कॅलिक्स, करोला, एंड्रोशियम, गायनोशियम आर द डिफरंट पार्ट्स ऑफ द फ्लावर. तर फुलाचे कॅलिक्स, करोला, एंड्रोशियम, गायनोशियम
यासारखे बरेच असे विविध भाग आपल्याला पाहायला भेटतील. तर आता फर्स्ट ऑफ ऑल आता आपण पाहूया कॅलिक्स म्हणजे काय. कॅलिक्स म्हणजे निदलपुंज. तर निदलपुंज असतं तरी काय आता पाहूया. In the bud condition, the petals are covered by a leaf-like parts called sepals, which are green in color. They form the calyx. तर कळीच्या रूपामध्ये असताना जेव्हा पाकळ्या, पेटल्स म्हणजे पाकळ्या ह्या पानासारख्या स्ट्रक्चरने झापल्या गेलेल्या असतात, त्या ज्या की हिरव्या कलरच्या स्ट्रक्चरने झापल्या गेलेल्या असतात, त्यांना निदलपुंज म्हणजेच कॅलिक्स म्हटलं जातं. तर मुलांनो, इथे तुम्ही पाहू शकता फ्लावर मध्ये या इथे तुम्हाला स्टार्क लाईक स्ट्रक्चर दिसतंय, त्याला आपण पेडिसिल म्हटलं. आणि इथे आपण पाहू शकतो हे जे काही लीफ लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय त्याला आपण कॅलिक्स म्हणतो. आता आपण पाहूया करोला म्हणजे काय. इट इज मेड अप ऑफ अ कलरफुल पार्ट्स कॉल्ड पेटल्स. Observe the shape, color and smell of the corolla of various flowers like the rose, chrysanthemums, hibiscus, मोगरा, कणेर etc. दलपुंज म्हणजे काय, म्हणजेच करोला. तर तुम्ही वेगवेगळ्या वनस्पतींचे वेगवेगळे फुले पाहता, तर त्या फुलांमध्ये वेगवेगळ्या अशा प्रकारच्या पाकळ्या तुम्हाला पाहावयास भेटतील. तर त्या पाकळ्या कोणत्या आकाराच्या असतात, त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा सुवास तुम्हाला येतो, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्ही ऑब्झर्वेशन करा. तर मुलांनो, तुम्ही इथे पाहू शकता ह्या जे काही थिन असे तुम्हाला छोटे छोटे लीफ सारखे स्ट्रक्चर दिसत आहेत, त्यांना पाकळ्या असं म्हटलं जातं. इथे पाहू शकता तुम्ही हे जे काही व्हाईट कलरचं स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय ते करोला आहेत आणि करोलाचं एक युनिट म्हणजे पेटल. म्हणजे तुम्ही यातला एक भाग घेतला तर तो पेटल झाला. नेक्स्ट इज अँड्रोशियम. अँड्रोशियम म्हणजे पुमंग. तर अँड्रो मीन्स मेल, शियम अँड्रो मीन्स मेल म्हणजे फ्लावरचा जो काही मेल पार्ट असतो त्याला आपण अँड्रोशियम असं म्हणतो. तर दिस इज the male reproductive part of the flower. It consists of stamens. Each stamen is made up of anther and filament. तर आपल्याला माहिती आहे हा जो काही फुलाचा भाग आपल्याला इथे दिसतोय अँथर आणि स्टॅमेन, हे हा म्हणजे अँड्रोशियम. त्यालाच आपण मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असं म्हणतो. त्याच्यामध्ये अँथर आणि फिलामेंट असे दोन भाग एकत्र आले की त्याला आपण स्टॅमेन म्हणतो. तर मुलांनो पहा, इथे तुम्हाला छोटे छोटे येल्लो कलरचे स्ट्रक्चर दिसते, ते म्हणजे अँथर आहे. आणि हे जे काही तुम्हाला छोटीशी थिन ट्यूब दिसते ती म्हणजे फिलामेंट आहे. आणि ह्या अँथरला आणि ह्या फिलामेंटला एकत्रितपणे आपण स्टॅमेन असं म्हणतो. द नेक्स्ट पार्ट इज गायनोइशियम. गायनो मीन्स फिमेल. तर गायनोइशियम हा निश्चितपणे फ्लावरचा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असणार आहे. दिस इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. दिस इज मेड अप ऑफ कार्पेल्स. अ कार्पेल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. तर मुलांनो पहा, इथे तुम्हाला जो काही वरचा छोटासा येल्लो येल्लो पार्ट दिसतोय तो म्हणजे स्टिग्मा, जो की स्टिकी असतो. तो गायनोइशियमचा पार्ट असतो. आणि ह्याला जे काही छोटे छोटे ब्रांचेस सारखे स्ट्रक्चर दिसत आहे ते म्हणजे स्टाईल असतं. आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे त्याच्या बॉटमला एक सॉलन स्ट्रक्चर आहे, त्याला आपण ओव्हरी असं म्हणतो. आणि ह्या तिन्ही पार्टचं कॉम्बिनेशन म्हणजेच गायनोशियम असतं. इथे आपल्याला सेकंड ट्रायडिस दिलेला आहे. काय म्हणतो हा सेकंड ट्रायडिस पाहूया. एक चांगली ब्लेड घ्या आणि फुलाचं उभा सेक्शन घ्या. इथे आपल्याला जास्वंदाचं फुल वापरायचंय. त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही भाग सारखेच दिसतील.
After maturity, anthers burst and the pollen grains which are released fall on the stigma. This process is called pollination. Due to the pollination, ovules in the ovary get fertilized. Fertilized ovules from the seeds and the ovary develops into a fruit. जे काही अँथर असतात, अँथर आपण पाहिले जो की अँड्रोइशियमचा पार्ट आहे, तर ते मॅच्युरिटीला आल्यानंतर फुटतात आणि फुटल्यानंतर त्याच्यामधून पोलन ग्रेन्स रिलीज होतात आणि ते पोलन ग्रेन्स ह्या स्टिग्मावरती जाऊन पडतात, जे की फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे आणि त्या प्रोसेसला आपल्याकडे पॉलिनेशन म्हणतात. आणि पॉलिनेशनमुळेच जी काही ओव्हरी आहे त्या ओव्हरीमध्ये जे काही एग्ज असतात ते फर्टिलाइज्ड होतात आणि फर्टिलाइज्ड झाल्यामुळे तिथे सीडचं रूपांतर होतं. सीडचं म्हणजे बियांचं रूपांतर होतं आणि त्याचं रूपांतर त्या ओव्हरीचं रूपांतर नंतर फ्रूटमध्ये होतं. यूज युअर ब्रेन पॉवर. ऑफ व्हॉट यूज टू अ प्लांट आर द इन्सेक्ट फ्लिटिंग अबाउट अराउंड इट्स फ्लावर. तर एखाद्या किड्याचं किंवा एखाद्या मधमाशीचं त्या झाडाच्या किंवा त्या फुलाच्या भोवती भुनभुनणं कोणत्या कामाला येतं? तर मुलांनो, जे ते काही किडे किंवा मधमाशा त्या फुलावर बसतात आणि फुलांवर बसल्यानंतर त्यांच्या पायाला किंवा त्यांच्या तोंडाला त्यांच्यामधून नेक्टर घेताना पोलन ग्रेन्स चिकटले जातात आणि ते पोलन ग्रेन्स दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावरती जाऊन चिटकवले जातात. त्यामुळे पॉलिनेशन ही प्रोसेस होते. Here we have given a table to complete. Please observe your surrounding flowers and complete this. Now, next part we have to see that is fruit. Fruit म्हटल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा प्रकारची फळे आठवतात, पण ते फ्रुट्स कशा पद्धतीने तयार होतात, त्यांचे किती प्रकार असतात, कोणत्या कोणत्या पार्ट्स मध्ये ते विभागले गेलेले आहेत ते आता आपल्याला पाहायचे. We eat many different types of fruit. Each type of fruit has its own characteristics. आपण बऱ्याच प्रकारचे फळे खातो आणि प्रत्येक फळांमध्ये स्वतःचा असा काहीतरी गुणधर्म असतो. There are various in their shape, color, taste, etc. आपण पाहतो प्रत्येक फळांचा आकार, त्यांचा रंग, त्यांची चव ही खूप विविधपूर्ण असते. Mango contains only one seed, whereas jackfruit contains of many small fruitlets, each with its own seed. तर आपण पाहतो आंब्यामध्ये फक्त एक बी प्रेझेंट असतं, एक सीड प्रेझेंट असतं आणि जॅकफ्रूटमध्ये बऱ्याचशा प्रकारचे बरेचसे गरे प्रेझेंट असतात, म्हणजेच मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये सीड असतात. ऑब्झर्व द फ्रुट्स ऑफ बेर, मँगो, चिकू, ऍपल एक्सेट्रा. तुम्ही आंबा, बोर, चिक्कू, सफरचंद यांसारख्या फळांचं निरीक्षण करा. व्हॉट डू यू ऑब्झर्व? तुम्हाला काय निरीक्षण असाल बाळांनो? Each fruit has a different skin or shell, fleshy part and seed. In case of fruits like cashew, its seed is outside the fruit. तर आपल्याला असं लक्षात येतं की फळांची वरची कवचे वेगवेगळी असतात, त्यांचा आकार वेगळा असतो, त्यांच्यामधील बियांची रचना, गरांची रचना, संख्या वेगवेगळी असते आणि काजूसारख्या काही फळांमध्ये तर त्यांचे जे बी असतं ते बाहेरच्या साईडला प्रेझेंट असतं. सोक द सीड्स ऑफ पी, व्हीट, राईस, ज्वार, ग्राउंडनट इन वॉटर फॉर 3 to 4 hours. तर तुम्ही काय करा, वटाणा, गहू, तांदूळ, ज्वारी आणि भुईमूग यांसारखे बिया 3 ते 4 तासामध्ये पाण्यामध्ये भिजवा. प्रेस द सीड विथ युअर फिंगर्स अँड ऑब्झर्व देम. त्यांना तुमच्या बोटाने थोडंसं प्रेस करा आणि त्यांचे निरीक्षण करा. विथ सीड गेट डिवायडेड इंटू 2 equal पार्ट्स. कोणत्या कोणत्या बिया ह्या 2 भागांमध्ये विभागल्या गेल्या? तर यापूर्वी आपण पाहिलंय द सीड्स विच गेट डिवायडेड इंटू 2 equal पार्ट्स आर कॉल्ड डायकोटिलेडनस सीड. तर ज्या बिया 2 वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागल्या जातात त्यांना आपण डायकोटिलेडनस सीड्स म्हणतो. And the seeds which do not divide into 2 equal parts are called monocotyledonous seed. तर अशा बिया ज्यांचं 2 विभागांमध्ये विभाजन केलं जात नाही त्यांना मोनोकॉटिलेडनस सीड्स असं म्हटलं जातं.
तर आपण या चॅप्टरमध्ये ब्रीफ पद्धतीने प्लांट्स, त्यांच्याबद्दलचे पार्ट्स आणि त्यांचे फंक्शन्स पाहिलेले आहेत मुलांनो. तर इथे हा आपला चॅप्टर संपतो. तुम्हाला ह्या चॅप्टरचा एक्सरसाइजचा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावे लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 7th स्टँडर्ड सायन्स या फोल्डरमध्ये याचा एक्सरसाइजचा व्हिडिओ मिळेल. पाहायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या.